प्रयोजन काही नाही बाबा. मी नियम हिंगोलीला जात असताना नांदेडला थांबत असतो. नांदेडला आल्यानंतर काही ह्या भागातले काही आमचे पक्षाचे पदाधिकारी आता इथं अध्यक्ष भेटले, जिल्ह्याचे अध्यक्ष, दक्षिणचे अध्यक्ष, आणि त्याच्याबरोबर डिपार्टमेंटचा थोडाफार आढावा मिळून जातो. त्या दृष्टीने आलो होतो. इथं काही आदिवासी विद्यार्थी, काही एक 4 तारखेला एक JR निघालाय, त्या संदर्भात आले. त्यांनी त्या JRचं कशा पद्धतीनं त्याच्यात दुरुस्ती झाली पाहिजे असं त्यांनी थोडीशी चर्चा केली. बाकी काय नाही, नेहमीप्रमाणे आलो. सगळ्यांना शुभेच्छा. आमच्या जिल्ह्यातले अनेक आदिवासी वसतिगृह आहेत, त्यांची फार वाईट अवस्था आहे. अनेकदा काल परवा तर एका वसतिगृहामध्ये सुद्धा पण झाले. काही वसतिगृहामध्ये अस्वच्छतेवरून किनवटचे वगैरे काही प्रश्न समोर आले आहेत. त्या अनुषंगाने काही तुम्ही पाहणी करणार आहात का किंवा आदिवासी मी सुद्धा स्वतः पाहणी करेल, कारण महाराष्ट्रभराची जी परिस्थिती आहे ती थोडीशी नाही म्हणता अनेक ठिकाणी आम्ही जात असतो तेव्हा ते वसतिगृह म्हणा किंवा संस्थेची काही शाळा म्हणा, तर विशेषतः आश्रमशाळेची परिस्थिती तशी चांगल्या पद्धतीने म्हणजे बऱ्यापैकी आहे, एकदम चांगली म्हणणार नाही. पण संस्थेच्या शाळा इकडं ज्या आहेत त्यांची परिस्थिती बऱ्यापैकी गंभीर आहे. आताच मध्यंतरी 2-3 ठिकाणी जी विषबाधा झाली किंवा सर्पदंश झाले त्या संदर्भात आता परवाच मंत्री महोदयांनी चांगला कॅबिनेटमध्ये तो विषय घेऊन संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या, फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे प्रत्येक अधिकाऱ्याला एक जबाबदारी दिली तर प्रत्येक अधिकाऱ्यानं कमीत कमी एका हप्त्यात एक शाळा ही व्हिजिट केलीच पाहिजे, तिथे असलेल्या सुधारणा सुचवल्याच पाहिजे, अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या मुद्द्यावरून चर्चा एकत्र याव्या त्याच्यात फार चर्चा नाही करू, कारण बऱ्याच दिवसाचं एकत्र यावेत अशी मागणी होते, पण एकत्र येतात नाही येत तो वरचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आमच्या सारख्याच काय आहे, एकत्र आले तर लोक म्हणतात चांगलंच होईल, आम्ही म्हणतो चांगलंच होईल. दोनात एक झालेलं कधी चांगलंच. राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले, वाद सुरू आहे अशा पद्धतीचं अशा तर आम्हाला काही, आम्ही जवळ राहतो, पण असं कुठेही कधी कोणात राष्ट्रवादीचाच वाद आहे असं कुठेही काही झालेलं नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.